स्वागतम सुस्वागतम। अखिल विश्वाला मांगल्याचं वरदान देणारे मंगलमूर्ती श्री गणराज, तळपत्या संचेरीतून उधळणाऱ्या तेजक फुलांनी महाराष्ट्र लक्ष्मीची पूजा बांधणारे छत्रपती श्री शिवराय यांच्या पुण्य पावन चरणी विनम्र भावे नतमस्तक होऊन गणेश कॉर्नर मित्रमंडळ उपस्थित आपल्या सर्व गणेश भक्तांचे मनपूर्वक स्वागत करीत आहे। विविध उपक्रमाद्वारे सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाची रीत जपत गणेश कॉर्नर मित्रमंडळ यावर्षी 35व्या वर्षात यशस्वीपणे पदार्पण करीत आहे। पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक असे समाज प्रबोधनपर देखावे सादर करण्याच्या या परंपरेत अनुसरून मंडळ यावर्षी सादर करीत आहे एक भक्तिमय पौराणिक देखावा, नरसिंह अवतार। नरसिंह अवतार, नरसिंह अवतार। अन्याय, दुराचार आणि विध्वंस यामुळे ग्रासलेल्या पृथ्वीनं कळवळून आक्रोश केल्यामुळे प्रत्यक्ष श्री नारायणांनी वराह अवतार धारण करून उन्मत्त झालेल्या राक्षसराज हिरण्याक्षाचा वध केला आणि त्यामुळे त्याचा भाऊ हिरण्यकश्यपू प्रचंड संतापला। हिरण्यकश्यपूनं देवाधिदेव महादेवांची उग्र तपश्चर्या आरंभली। महादेवांनी हिरण्यकश्यपूला इच्छित वर मागण्यास सांगितला आणि हिरण्यकश्यपूनं वरदान मागितलं। हे त्रिशूल डमरूधारी भोलेनाथा, मला मृत्यू ना देवांच्या हातून यावा ना दानवांच्या, ना मानवाच्या हातून ना जनावराच्या, ना रात्री यावा ना दिवसा, ना शस्त्रानं यावा ना अस्त्रानं, ना आत यावा ना बाहेर। एवढं वरदान मला लाभावं भोलेनाथा। संपूर्ण ब्रह्मांडात सर्वश्रेष्ठ असणाऱ्या महादेवांचं वरदान लाभताच हिरण्यकश्यपूचं मृत्यूभय नष्ट झालं। त्याला सत्ता आणि शक्तीची धुंदी चढली। भगवान विष्णूंची असलेल्या वैराची आग मात्र त्याच्या मस्तकात धुमसत होती। अशा कमालीच्या नारायण द्वेष्टा हिरण्यकश्यपूच्या स्वगृही त्याचा प्रत्यक्ष वंश असलेल्या प्रल्हादानं त्याचा हुकूम पायदळी तुडवला। प्रल्हाद नारायणाच्या नामस्मरणात अखंड दंग असे। प्रल्हाद, हिरण्यकश्यपू, माझे महाविष्णू भेकड नाहीत। पृथ्वीवर जेव्हा पापांचा अंधार आणि अनाचाराची सत्ता माजते तेव्हा तेव्हा अवतार घेऊन दुष्ट शक्तींचा समूळ नायनाट करणारे महाशक्तिशाली नारायण ध्याड कसे असतील? त्यानं नायनाट केलाय माझ्या सख्या भावाचा, प्रत्यक्ष तुझ्या थोरल्या काकांचा। मी हिरण्यकश्यपू त्याचा नायनाट करेन। त्याला अंतराळात फिरकावून देईन। माते, तू काहीच का बोलत नाहीस? हा महामूर्खा, काय चांगलं आणि काय वाईट हे तू मला शिकवण्याची गरज नाही। नाथ, जरा माझं ऐकावं। अहो अहो आपला प्रल्हाद निष्पाप आहे हो। मग तू का बिघडवतेस त्याला? अहो अहो आपल्या लाडक्या लेकराला या क्षुद्र नारायणाचं नाव घ्यायला शिकवून पूर्ण बिघडवून टाकलायस त्याला। नाथ, नाथ, हे काय बोलतोय अहो आपण? प्रल्हादाला संपवण्यासाठी अनेक उपाय करून झाले, पण सगळे व्यर्थ। कडेरोट केला, आगीत जाळून मारण्याचा प्रयत्न केला, पण प्रल्हाद या सर्व दिव्यातून सुखरूप बाहेर पडला। हिरण्यकश्यपूचं पाशवी बळ, त्याची दुष्ट राजाज्ञा, सैनिकांची ताकद आणि प्राणहरणासाठी आखलेल्या सर्व योजना सगळं पराजित झालं आणि उरलं केवळ बालभक्त प्रल्हादाच्या ओठी फुललेलं पावन नाव नारायण। नारायण 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 श्रीमन नारायण नारायण। आजपासून तू त्या नारायणाचं
नारायणाचं नाव घ्यायचं नाही. नारायण नारायण. प्रल्हादा, खबरदार खबरदार, तुला नारायण नारायण म्हणालास तर त्या क्षुद्र नारायणाच्या नामाचा घोषा ताबडतोब बंद कर. नारायण हे नाम शूद्र नाही का? त्रिखंडात महान आहे आणि त्याच्या नामाला दोषा नाही तर पुण्यदायी नामजप म्हणतात. नारायण सर्वत्र आहे. नारायण सद्भक्तांना दिसतो. दिसतो, पण मला का दिसत नाही? माझ्या समोर का येत नाही तो नारायण? नारायण आपल्या समोरच आहेत. असं या महालाच्या निर्जीव भिंतीत आहे. निश्चितपणे आहे नारायण. तर मग या अचेतन दगडी खांबात सुद्धा असेल तुझा तो नारायण? असे नव्हेतात, तो आहेच. या दगडी खांबातही त्यांचं वास्तव्य आहे. प्रल्हादा, इतका मस्तवालपणा तर मग आता दाखवतोच. खांबात बसलेल्या तुझ्या नारायणाला या महापराक्रमी हिरण्य कश्यपूच्या गदेचा पराक्रम. अर्धा सिंह अर्धा मानव म्हणजे देव दानव प्राणी मानव कोणीही नाही. ही तिन्ही सांजेची वेळ, ना रात्र ना दिवस. हा उंबरठा म्हणजे आत नाही आणि बाहेरही नाही. आणि ही माझी तीक्ष्ण नख, शस्त्रही नाही आणि अस्त्रही नाही. हीच नख आता तुझ्या पोटात खुपसून तुझा पोथळा बाहेर काढण्यासाठी समर्थ आहे. खवळलेल्या नरसिंहानं हिरण्यकश्यपूचं पोट आपल्या तीक्ष्ण नखांनी तरातरा फाडलं. त्याच्या दुष्ट रक्ताची कारंजी उसळली. सुटकेसाठी तडफडत आकांत करत वेदनांनी तळमळत अखेर नरसिंहाच्या मांडीवर हिरण्यकश्यपूनं शेवटची मर्मभेदी किंकाळी फोडली.